पंचायत में आज कई महत्वपूर्ण विकास कार्यों का शुभारंभ उत्साहपूर्ण माहौल में हुआ। आमगांव देवरी विधानसभा क्षेत्र के विधायक संजय पुराम के विशेष प्रयासों से नई प्रशासनिक इमारत के लिए निधि मंजूर हुई है। लगभग 10 करोड़ रुपए की लागत से बनने वाली ये इमारत आधुनिक सुविधाओं को सुसज्जित होगी, जिससे नागरिकों को बेहतर प्रशासनिक सेवाएं मिल सकेंगी। कार्यक्रम के दौरान नई नगर पंचायत इमारत का भूमि पूजन किया गया। साथ ही प्रधानमंत्री आवास योजना के अंतर्गत 407 घरकुल लाभार्थियों को धनादेश वितरित किए गए, जिससे कई जरूरतमंद परिवारों के अपने घर का सपना साकार होने की दिशा में बड़ा कदम माना जा रहा है। इसके अलावा 217 पट्टा धारकों को जमीन के आधिकारिक पट्टे सौंपे गए, जिससे उनके मालिकाना हक को कानूनी मान्यता मिली। इस अवसर पर नगर पंचायत के पदाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्य अधिकारी, स्थानीय नागरिक और बड़ी संख्या में लाभार्थी मौजूद रहे। नागरिकों ने इन विकास कार्यों को देवरी शहर की प्रगति के लिए अहम बताते हुए खुशी जाहिर की। प्रशासन ने भी संकेत दिए कि आने वाले समय में क्षेत्र में और भी विकास परियोजनाएं शुरू की जाएंगी। देवरी नगर पंचायतच्या इमारतीकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या अथक प्रयत्नाने आणि नगर पंचायतचे नगराध्यक्ष श्री संजू उईके यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे मला देवरी नगर पंचायतीकरिता नगर पंचायतच्या नवीन इमारतीकरिता 5 करोड रुपयाची निधी मला प्राप्त झाली। या नगर पंचायतचे सीओ आणि पूर्ण नगर पंचायतचे पदाधिकाऱ्यांनी आज माझ्या हस्ते या नगर पंचायतच्या इमारतीचे भूमिपूजन या ठिकाणी केले। निश्चितच या वास्तूचा उपयोग देवरी नगराच्या विकासासाठी आणि इतर नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी हे वास्तू अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। क्षेत्राचे देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्माननीय संजय पुराम यांचा विशेष आभार मानतो की देवरी नगराला 2014 पासून तर आज 2026 ह्या कालावधीमध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन देवरी शहराचा कायापालट झालेला आहे। आणि विशेषतः आमच्या पूर्ण बॉडीची अशी मागणी होती की प्रशासकीय इमारत आमची जे जुनी इमारत जी आहे ते 1960-62ला बनलेली होती, ते जीर्ण अवस्थेमध्ये होती आणि त्या मागणीला घेऊन आम्ही आमदार संजय पुराम साहेब यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ती मागणी आमची जवळपास 10 कोटी रुपयाची हे प्रशासकीय इमारत बनण्याची आहे। त्यामध्ये पहिला टप्पा म्हणून 5 कोटी रुपये आमदार साहेबांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्यानुसार आपण 217 यानी शासनाच्या सर्वांना घरे अंतर्गत जे पट्टे वाटपाचा कार्यक्रम शासनाच्या वतीने जे झाला होता त्यामध्ये 500 फूटपर्यंत आपण 217 पट्टे या ठिकाणी आपण आज वाटप केलेला आहे व 500 फुटापर्यंत आणि आमचा दुसरा टप्पा 1000 फुटापर्यंत चालेल आणि तिसरा टप्पा 1500 फुटापर्यंत चालेल। आणि त्याचप्रमाणे आम्ही पहिला जो DPR होता आमच्या घरकुल संदर्भामध्ये, त्या पहिल्या DPRमध्ये आपण सर्वांचे घरे बनवलेले आहेत, घरकुल झालेले आहेत आणि हा दुसरा DPR जे आता आम्ही जे म्हाळा मुंबईला पाठवलेला आहे त्यामध्ये 44 लोकांची यादी मंजूर होऊन आलेली आहे आणि आपले अजून 2 DPR जे जवळपास 50-50 यादीचे आपण ते पाठवणार आहोत। असे 3 DPR आपण पाठवलेले आहोत आणि ज्यांनी आता जे मंजुरी झाली आहे त्यांना आपण आज धनादेश द्वारा चेक दिलेला आहे। आज जवळपास 44 लोकांना आपण चेक दिलेला आहे। दीपेश टेंबरे, देवरी। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।